नमस्कार मित्रांनो, मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. भरपूर दिवस झाले यूट्यूबवर आपण व्हिडिओ बनवला नव्हता आणि तसं वातावरण थंड होतं, पोलीस भरतीचं नव्हतं आणि पोलीस भरती नेमकी आता कधी येणार हा मुलांमध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यातच विषय असा झाला की आपले क्लासेस गोपालनगर या एरियामध्ये होते, तर आपण आता आपले संपूर्ण क्लासेस इकडे शिफ्ट केलेले आहे साईनगरमध्ये. तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा एक आहे, कारण की काही आपले जुने विद्यार्थी आहे जे होऊ शकते गोपालनगरमध्ये आपले बॅचेस लावायला तिथं व्हिजिट देतील, परंतु त्यांना सर्वांना सूचना आहे की आपले क्लासेस आता साईनगरमध्ये गजानन महाराज मंदिर सर्वांना माहीत आहे, खूप प्रसिद्ध आहे. तर गजानन महाराजच्या मंदिरापाशी आपले क्लासेस आहे. एकदम बाहेरून आपल्या क्लासच्या बाहेरून जर पाहिला तर गजानन महाराजचं मंदिर दिसते. ठीक आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा की भरती यावर्षी खर्च होईल का? भरती आता समजा आता ऑक्टोबर महिना चालू आहे, नोव्हेंबर डिसेंबर, यावर्षी भरती नाही होत हे मी तुम्हाला इथंच सांगतो. भरती होत नाही 100%, परंतु तुमच्या इकडून फॉर्म भरून घेतल्या जातील आणि फेब्रुवारी मार्चमध्ये तुमची भरती प्रक्रिया राबवली जाईल. हे मात्र तेवढं निश्चित आहे. कारण कसं आहे, जिल्हा परिषद निवडणुका आल्या, प्लस ते जरांगेचं ते क्लिअर झालेलं नाही आहे आणि दिवाळी आहे. दिवाळीनंतर होऊ शकते ॲड येऊनही जाईन, परंतु भरती नाही होणार, फॉर्म भरून येईन. नाही आली तरी ॲड जानेवारी फेब्रुवारीमध्ये येईल. भरतीची ॲड आली तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आली, डिसेंबरमध्ये आली तरी फक्त फॉर्म भरून घेतलं जाईल, परंतु भरती तुमची फेब्रुवारी मार्च या महिन्यात जाण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगून देतो, आपला जो जिल्हा स्टेडियमवर दर रविवारी पेपर होत होता सकाळी 10 वाजता, त्याचासुद्धा टाईम बदललेला आहे. तर तो दर रविवारी दुपारी 4 वाजता केलेला आहे. जिल्हा स्टेडियमचा पोलीस भरती सराव पेपर जिल्हा स्टेडियमले दुपारी 4 वाजता केलेला आहे, दर रविवारी दुपारी 4 वाजता. आणि जे विद्यार्थी जिल्हा स्टेडियम येऊ शकत नाही, तिकडे मोर्शी रोड पंचवटी जे तिकडे येऊ शकत नाही, जे आपल्या एरियातले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपला क्लासवर पेपर असते साईनगरमध्ये. पेपर कोणीही देऊ शकता. तर हा पेपर आपल्या साईनगरमध्ये आपल्या क्लासवर एकलव्य कोचिंग क्लासेस गजानन महाराजच्या मंदिरावरचे जे आपले क्लासेस आहे, शनिवारी संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे आजचा शनिवारचा आहे. आता पेपर आहेच 10-15 मिनटात. आता मी तुम्हाला थोडं क्लास दाखवून देतो. आपले नवीन बॅचेस शिफ्ट झालेले, बाहेरून आपलं गजानन महाराजचं मंदिरसुद्धा दिसते. थोडं तुम्हाला हा आपला नवीन हॉल आहे क्लासेसचा. ठीक आहे. मग थोडं बाहेरचा एरिया दाखवून देतो. हा झाला क्लासेस, झालं बोर्ड आपलं. आणि मेन म्हणजे हा लोकेशन तुम्हाला इफेक्ट दाखवत आहे, कारण गजानन महाराजचं मंदिर म्हटल्यानंतर सर्वांना लक्षात येऊन जाईल. हा आपला बाहेरचा परिसर आहे, क्लासचा बाहेरचा परिसर आहे हा. ठीक आहे. तेव्हा मंदिर दिसते, ते मंदिर आहे. मंदिर आपण आपल्या मंदिराचा परिसर पाहून घेतो. दिसते हे गजानन महाराज मंदिर. आज संध्याकाळ आहे आणि हे लगेच क्लासेस इथं दिसते. हे क्लासेस आहे, बोर्ड वगैरे लावायचा आणखी. आणि हा आहे साईनगर रोड. साईन मंदिरापासून तुम्ही हा सरळ रोडनं आले की ह्या गजानन महाराजच्या मंदिरापाशी थांबाचं, लगेच आपलं क्लासेस तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. तर आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता याच्यानंतर संपूर्ण क्लासेस आपले साईनगरमध्येच होत जाईल. फक्त जिल्हा स्टेडियमचा पेपर दर रविवारी 4 वाजता तिथं दुपारी होत जाईल. ठीक आहे. आता बॅचेसची टायमिंग वगैरे कॉल करून मला तुम्ही संपर्क करू शकता. सकाळचे बॅचेससुद्धा आहे, स्पेशल गणिताच्या, स्पेशल मराठी व्याकरणच्यासुद्धा बॅचेस सुरू करत आहे. आणि प्लस कंबाईनमध्ये जसं पोलीस भरतीची गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जी के हे 4 विषय असते, त्या 4 विषयाचे सुद्धा बॅचेस आपण सुरू करतात. आणि प्लस एक सर्वात महत्त्वाची सुद्धा येत्या 8 ते 15 दिवसात एक स्पेशल पोलीस भरतीची बॅच टाकत आहे, जे त्यामध्ये फक्त पेपर सेट बॅच, म्हणजे त्या बॅचचं नाव आहे पेपर सेट बॅच. त्याच्यात फक्त पेपर सेटच सोडून घेतला जाईल पोराजवळून. फक्त पेपर सेट, म्हणजे ज्या पोराचं समजा बेसिक झालेलं असन ते पोरं ते बॅच लावू शकते. आणि फक्त पेपर सेट, निवड पोलीस भरतीला आलेलं गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ह्या 3 विषयावर त्याच्यात डिस्कस होईल. फक्त पेपर सेट, यांना पोट्टा जास्त हुशार होते. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इथं थांबू, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणखी महत्त्वाचं आपलं स्पष्टीकरण जे आहे गणिताचं, बुद्धिमत्तेचं, आता आपण देत होतो PDF च्या मार्फत,
परंतु आता आपण याच्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना शॉर्टकटमध्ये स्पष्टीकरण देणार आहे, त्याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्या. चॅनलवर जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जवळपास 30,000 सबस्क्रायबर आपले झालेले आहे. भरपूर विद्यार्थी जुळलेले आहे आणि खूप मोठा प्रतिसाद आहे विद्यार्थ्यांचा. हा सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतरसुद्धा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.